तुम्हाला भावनांचा व्यूह म्हणायचा असेल तर म्हणा, मायेचा पाश म्हणायचा असेल तर म्हणा, आमचा स्वार्थ आहे असं म्हणायचं असेल तर तसंही म्हणा. येसू येसू येसू, अहो, पाऊस म्हटलं की माती ओली होणारच, निसरडी सुद्धा होणार, चिखल सुद्धा होणार, पण त्यातूनच नवीन कोंब फुटतात. पण ते कोंब विषारी असतील तर काय कामाचे? आऊसाहेब म्हणायचे, देश वाकडा असेल तर असू दे, पण मुलूक वाकडा नको. मुलूक वाकडा असेल तर असू दे, पण गाव वाकडं नको. पण आज गावच नाही, आपली जवळची माणसंच बिथरलेली आहेत राजे, आणि म्हणून आम्हाला हे राजे पण नकोय. येसू, हे सगळं तुम्ही बोलता आहात यावर विश्वासच बसत नाही आमचा. जीवाला घातपात होणारा मोठेपणा नकोय राजे आम्हाला. आणि आम्ही राणी म्हणून नाही, एक पत्नी म्हणून बोलतो आहोत. आठवड्यात 3-3दा मारण्याचे प्रयत्न व्हावेत. येसू, आम्ही शोधून काढू त्यांना. ती देखील कठीणच गोष्ट आहे. प्रभू रामचंद्रांना माहित होतं, लंकेतील राक्षस हेच आपले शत्रू आहेत. त्यांच्याशीच आपल्याला लढायचं आहे, त्यांच्यापासूनच सुरक्षित राहायचं आहे. पण इथं माणसात तपलेले राक्षस कसे ओळखावे राजे? आपली म्हणून अवतीभोवती फिरणारी माणसं माणसं नसून राक्षस आहेत. त्यांच्यात आपण सुरक्षित नाही. तशी खात्री आहे तुमची? हो, शृंगारपूरला जायचंच हा तुमचा निर्णय झालेला आहे? हो. ठीक, येतो आम्ही शृंगारपुरात. तुम्ही म्हणता तसं स्वतःच्या सुरक्षिततेसाठी येतो शृंगारपुरास. बोलवा सेवकांना. बोलवतो. आपण चला. आता मागे वळून बघू नका. नाही पाहणार मागे वळून, कारण मागे वळून बघण्यासारखं आहे तरी काय? जर मागे वळून बघितलं तर या मातीत मिसळलेलं असंख्य मावळ्यांचं रक्त दिसेल. माता मावळ्यांचा गहिवर आक्रोश हंबरडे ऐकू येतील, दिसतील. पुरंदराच्या तटावर मुंडक्याशिवाय लढणारे मुरारबाजी देशपांडे दिसतील. तोफांचे आवाज ऐकू येईपर्यंत घोडकिंड प्राणपणानं लढवणारे बाजीप्रभू देशपांडे दिसतील. मरणार हे माहीत असूनही मृत्यूला मिठी मारणारी शिवाकाशीची रक्ताळलेली निष्ठा दिसेल. केवळ महाराजांचा शब्द पाळण्यासाठी जीवाची कुरवंडी करणारे प्रतापराव गुजर दिसतील. आधी लगीन कोंढाण्याचं म्हणणारे तानाजी मालुसरे दिसतील. आणि दिसतील स्वराज्य हितासाठी आमच्या आबासाहेबांनी आमचेच खाल्लेले पिंड. स्वराज्य उभं राहावं म्हणून आपल्या पतीपासून 18 वर्ष दूर राहून विरहाच्या आगीत जळणारी एक माऊली दिसेल. आणि आई बापाचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी, रयतेच्या सुखासाठी, रयतेच्या समाधानासाठी उभ्या आयुष्याचं अग्निकुंड पेटवणारे आमचे आबासाहेब सुद्धा दिसतील. तरी नाही मागे वळून बघणार आम्ही. का बघावं? कशाला कोणी स्वराज्याचं राळू राखावं? कशाला कोणी त्याच्यावरचं निशाण अबाधित ठेवावं? त्यापेक्षा निघून जावं. एका महान त्यागी राजाची पावलं विसरून निघून जावं स्वतःच्या सुरक्षिततेसाठी. चला. थांबा राजे. काय झालं?
जायचंय ना शृंगारपुरस? आम्हाला आम्हाला माफी करावी. कशाबद्दल? आम्ही आम्ही भावनेच्या भरात बोलून गेलो. पण तुम्ही चुकीचं काय बोललात? आणि तुम्ही जे काही बोललात ते राणी म्हणून नाही तर पत्नी म्हणून बोललात. याचा आनंद आहेच आम्हाला. राजे, आणि यातून एक गोष्ट लक्षात आली आमच्या, आणि जाहीरही झाली. कोणी नसलं तरी काळजी करणारं आमचं एक हक्काचं माणूस आहे. आणि ही मिळकतही काही कमी नाही. राजे अहो, शिवाय प्रसंगी आमची नखशिखा ही अग्निशिखा होऊ शकते, त्याचाही प्रत्यय आला. आम्हाला आम्हाला लाज वाटू लागली आता. पण मगाशी तुमचा संताप, तुमचा आवेश बघण्यासारखा होता. आम्ही नखशिखा काव्यात लिहिलेलंच आहे. स्त्रिया रागावल्यावर अधिक सुंदर दिसतात, कारण रागामुळे त्यांचा अनुराग प्रदीप्त होऊन त्या प्रफुल्लित होतात आणि सुंदर दिसतात. राजे, तुमच्यावर एवढा प्रसंग आलाय आणि तुम्हाला काय वाटतं? आम्ही गप्प बसलो आहोत? मुळीच नाही. आम्ही या कटाच्या सूत्रधाराच्या मागावर आहोतच. तुम्ही निघाला होता शृंगारपुरी, मग आम्हाला वाटलं तुम्ही तणावाखाली आहात, म्हणून विषयांतर करून काव्यात शिरलो. राजे, तुमचे अंतरंग खरंच आम्हाला काही कळत नाही. येसू, एक गोष्ट लक्षात ठेव. येसू आमचा जेवढा स्वतःवर नाही ना, तेवढा शिवविचारावर विश्वास आहे. शिवविचार ही एक महान शक्ती आहे, जी सदैव आमच्या पाठीशी आहे. कदाचित त्यामुळेच आम्ही बचावलो, अन्यथा वाचण्याची शक्यता नव्हती. राजे, होय, मृत्यूला हात लावून आलो होता. मग आता आम्हाला वचन द्या, जे कोणी गुन्हेगार असतील त्यांना तुम्ही कडक शासन कराल. येसू, मग ते घरातले असोत, बाहेरचे असोत, नात्यातले असोत वा परके असो, किंवा कोणी मित्र असो, तुम्ही कोणालाही माफी देणार नाही. आम्ही गुन्हेगाराला माफी देणार नाही. मग तर झालं. राजे, आम्हाला भीती वाटते. तुम्ही त्यांना माफ कराल. येसू, अहो, तुम्ही जाणताच, तरी तुम्हाला सांगतो. सैरंध्रीच्या वेणीला किचकाने हात घातला होता, तेव्हा ही गोष्ट तिने रडून भीमाला सांगितली. तेव्हा भीमानं त्या किचकाला द्वंद्वाचं आव्हान देऊन द्वंद्वात त्या किचकाची छाती फोडली होती. आणि छातीतील उसळ्या मारणाऱ्या रक्तात हात भरवून त्या रक्तानं भरलेल्या हातानं त्यानं सैरंध्रीची वेणी घातली होती. तेव्हा तिचा आत्मा शांत झाला होता. राजे, आज आमचाही कुंकू पुसण्याचा प्रयत्न झाला आहे. त्या कुंकू पुसणाऱ्यांना तुम्ही सोडू नका. त्यांची ही छाती फोडून स्वराज्याची ही सुटलेली वेणी पुन्हा एकदा घाला. तेव्हाच आमचाही आत्मा शांत होईल. कारण हे आता अति झालंय राजे. क्रौर्यानं आणि कटकारस्थानानं मर्यादा ओलांडलेली आहे. येसू, येसू, आम्हाला एक सांगा. सूर्याजी आणि बापूजी यांना पन्हाळगडावर तुम्हीच पाठवलं होतं ना? नाहीतर ते आम्हाला तिथेच भेटले होते. काय? आम्हाला वाटलं त्यांना तुम्ही आमच्यासाठी पाठवलं म्हणून. नाही राजे, काय झालं? सो आम्हाला वाटतंय आम्ही हा गुंता सोडवण्याच्या अगदी जवळ आलो आहोत. सदरेवर लक्ष कुठे आहे तुमचं? अहो, मी सदरेवर असताना एकही कागद इकडचा तिकडे होऊ दिला नाही मी. बघा लवकर, दुसरा रुमाल बघा. अहो, आता सगळे रुमाल बघून झाले, एक कागद मात्र सापडत नाही. तुमच्यासारखी हलगर्जी माणसं कमी करायला पाहिजेत. पण तो सकाळ सकाळच तळपायला लागला आज. हो, एक कागद मागतो यांच्याकडे, तोही सापडत नाही यांना. कसला कागद? काय आहे?
सूर्याजी आणि बापूजी हे पन्हाळ्यावर आचारी म्हणून गेले, बरोबर? बरोबर. ते गेले, पण ते चांगल्या मनाने गेले नाहीत, तर त्यांनी तिथे जाऊन घातपात केला राजांना, बरोबर? हो बरोबर. माझं म्हणणं एवढंच की ते दोघे पन्हाळ्यावर पोहोचलेच कसे? त्यांना कोणीतरी नियुक्त केलंच असेल. ते नियुक्ती पत्र मी या कारभाराकडे मागतोय, तर तो अजून हुडकतोच आहे. काय हे तुम्ही? असू द्या. अनाजी पंत, ते नियुक्तीपत्र मिळवून तुम्ही काय साधणार आहात? कारण बापूजी आणि सूर्याजी तर गेले आता. नसू द्या ना, पण ज्यांनी त्यांची नियुक्ती केली त्याचं नाव तरी कळेल. नाव कळून काय होणार? त्याचा एक अर्थ हाही होऊ शकतो की तो या बापूजी सूर्याजीला सामील असणार. राजाला विष घालण्याच्या कटात तोही सामील असला पाहिजे, ते बघत होतो. पण जर तुमची परवानगी असली तर. राजेंची परवानगी असणारच. म्हणजे मारेकरांची नावं कळली तर सगळाच उलगडा होईल. होय ना राजे? म्हणजे ना रहेगा बास ना बजेगी बासरी. अनाजी पंत एवढे आक्रमक व्हावेत? बापूजी सूर्याजीला पन्हाळगडी कोणी पाठवलं याचा शोध त्यांनी घ्यावा. कारभारी, जी राजांच्या समोर झाली ना फजिती. मला ते नियुक्ती पत्र पाहिजे म्हणजे पाहिजे. शोधा. आई भवानी, चुकलंच आमचं. का अशी बुद्धी झाली आम्हाला? आबासाहेबांच्या माघारी रायगड सोडून रयतेच पोरक करून आम्ही निघालो होतो. चुकलंच आमचं. आता पुन्हा अशी बुद्धी आम्हाला होऊ देऊ नकोस. तथास्तु. अगं बाई, राजे तुम्ही? देवीच्या वतीनं आम्हीच तथास्तु म्हणालो. तुम्हाला आणि आम्हालाही. म्हणजे राजे तुम्ही गेलात काय, आलात काय? आणि साहेब, आम्ही गेलो तेव्हा आमच्या मनात काही वेगळेच अंदाज, वेगळ्याच अटकळी होत्या. घातपाताबद्दलच ना? हो. मग येसू, पण आम्ही सदरेवर गेलो. तिथं जो प्रकार आमच्या निदर्शनास आला त्यावरून आम्हाला असं वाटतंय की आमचा संशय चुकीच्या दिशेनं चालला होता. म्हणजे आम्हाला वाटत होतं की आमचा दुस्वास करणारे अनाजी पंत असावेत. मग ते यात नाहीत? नसावेत. एकदा कानफाट्या म्हणून नाव पडलं की माणसाची जी गत होते तीच गोष्ट अनाजी पंतांच्या बाबतीत होत असावी. म्हणजे या घातपातात अनाजी पंतांचा सहभाग नाही तर? तुर्तास तरी नाही असंच वाटतंय. राजे, याचा अर्थ एकच होतो. जो कोणी सूत्रधार आहे तो खूप तयारीचा आहे, अत्यंत तरबेज आहे तो. असणारच. कारण आम्ही आणि आमची माणसं एवढे हुशार, एवढी सावध असताना सुद्धा आमच्यावर एकदा नाही 3दा हल्ला होतो. आणि आम्ही बचावतो ते केवळ नशिबानं. याचा अर्थ एकच, या कटाचा सूत्रधार महाभयंकर असणार. शोध घ्याल त्याचा? घेणार. आणि तुम्हाला दिलेलं वचन सुद्धा पूर्ण करणार. ओम नमो अगारेहि अघोरेह घोर घोर तरे सर्वे सर्वे नमस्ते रूपेह
ओम ऐं ह्रीं क्लीं चामुंडाय विच्चै. ओम ऐं ह्रीं क्लीं चामुंडाय विच्चै. ओम. नवाक्षर चंडी मात्रेण निमंत्र्येते च बलिपूर्वकम. हे मा चंडी, हे माते, मी कवी कलश आत्ता या क्षणी तुझ्या समोर संकल्प करतो आहे. मी जर का तुझी मनपूर्वक श्रद्धापूर्वक आराधना केली असेल आणि माझं जर पुण्य जमा झालं असेल तर ते सर्वच्या सर्व पुण्य माझे परमस्नेही परममित्र स्वराज्याचे आधार छत्रपती श्री संभाजी महाराज ह्यांच्यासाठी खर्च व्हावे. सदैव सर्व संकटातून त्यांचे रक्षण कर. तुझ्या स्पंदनाचे सुरक्षा कवच सदैव त्यांच्या अवतीभोवती तळपत राहू दे. ओम. ओम सर्व अरिष्ट नाशाय छत्रपती श्री संभाजी महाराज रक्षणाय अहम हवनम करिष्ये. ओम ऐं ह्रीं क्लीं चामुंडाय विच्चै. 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 माफ करा, आता कोणाला यात प्रवेश नाही. आम्हाला कविराजांना भेटायचं. पेशवे माफी असावी, पण कविराज कलश आता देवीच्या अनुष्ठानाला बसले आहेत. त्यांना मध्येच उठता येणार नाही आणि अनुष्ठान पूर्ण होस तर कोणालाही आज सोडू नये अशी आज्ञा आहे त्यांची. कसलं अनुष्ठान? छत्रपती शंभू महाराजांच्यावर येणारे अरिष्ट नाश करण्यासाठी आणि त्यांना दीर्घ आयुष्य आरोग्य लाभावे म्हणून हे अनुष्ठान चालू आहे. वा, शंभू महाराजांच्या मागे त्यांच्या अपरोक्ष आणि त्यांच्या हितासाठी असं अनुष्ठान करणारा हा त्यांचा पहिला मित्र. ओम ऐं ह्रीं क्लीं चामुंडाय विच्चै. खरंच मित्र असावं तर असा. ओम ऐं ह्रीं क्लीं चामुंडाय विच्चै. ओम ऐं येतो ह्रीं आम्ही. क्लीं चामुंडाय विच्चै. ओम ऐं ह्रीं क्लीं चामुंडाय. आता तुम्ही बघाच, ज्यानं कोणी हे धाडस केलंय नव त्याला उभा फासटतो का नाही बघाच. हा, फक्त तो हातात गावला पाहिजे. असं हाल करतो का त्याला मायचं दूधच आठवलं पाहिजे. हा, मग कुणी बी असू दे, शहाणा असो नाही तर याडा असो, कळता असो नाही तर नेंटा असो, त्याची आता या हंबीररावाच्या तावडीतनं सुटका नाही. होय की माझा मार अजून माहित नाही. पहिल्यांदा नडग्यात आणतो आणि मग नाकाडात चिरतोय. मग उशीर कशाला? मी देतो पुरावा. पुरावा तुम्ही देणार? हो, देणार. सर्वांदेखत दाखवणार. अहो काय सांगताय? हा, पण तेव्हा मात्र सुदर्शन चक्र सोडायला कचरू नका. जरा उलगडून सांगता का? हो, सूर्याजीची आणि बापूजीची पन्हाळगडावर नियुक्ती केली, ती कोणी केली असेल असं वाटतंय तुम्हाला? कुणी? त्यांच्या कविराजांनी. कविराजन? नाही नाही. का खरं वाटत नाही? आणि नाहीच खरं वाटत. मला पण तसं वाटत नाही. पण सूर्याजी आणि बापूजी ही त्याची माणसं. कलुषाने त्या दोघांना पाठवलं.
आता कळेल दोस्ती दोस्त म्हणून खेळला की नाही युथ. असं जर असल तर ते कविराज बी माझ्या हातनं सुटणार नाही. माझ्या तावडीतनं सुटणार नाही.